बसले 2 धावाची पॅनल्टी द्यायची तर राहू दे मॅच टाकू दे अजून 4 बॉल नंतर बोलू आपण. अरे देवा पॅनल्टी लावली. मॅचच्या दिशेने जातोय सध्या मॅच आपण पाहतोय. तसं नसतं हो, युट्यूबला नावं टाकायची असतात ना. आम्ही रोजचे नाही आहोत, हा रोजचा नाही, असं आहे ना. सोनू मोनू टाकलं तर चालेल कधी का असं आहे. सोनू मोनू मग दुसरा काय पर्याय. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर रामेघर संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेताना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर. ओसूर एक फटका, अप्रतिम अपरकट, जिथे आपण पाहिलं तर निघून जातोय ऑन डिटो. अप्रतिम फटका केला बॅटिंग करत असताना. संतोषच्या बॅट मधून येतोय हा फटका. अप्रतिम फटका. अप्पर कट पहिल्या 3 चेंडू खेळत असताना निर्धाव आले. त्यानंतर त्याने सांगितलं होय थोडा शांत आहे, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मात्र त्याने हात खोललेत. यावेळी देखील सुरेख फटका, बॉल बॅक ड्राईव्ह, अंतर होईल का कव्हर. 1 बाउन्स निघून जातोय सीमा रेषेपार. येतोय 4 धावेसाठी चौकार. वा, याला बोलतात 12व्या खेळाडूचा पायगुण. तो आला नव्हता, 3 चेंडू गेले निर्धाव. तो जसा आला तसा षटकार चौकार. तब्बल 10 धावा स्कोर कार्ड वरती. तब्बल आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. मिस्टर संतोषला आपण पाहतोय. हो, डाऊन ग्राउंड थोडासा खाली राहिला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, चपळ आहे, चतुर आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. अंपायर सांगतात हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1. तब्बल आता धावा असतील 2. संतोष इनिंग मध्ये आपण पाहिलं, या इनिंग मध्ये अगदी थोडा वेळ थांबला, तदनंतर त्याने हात खोलले. हो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला वेगाने निघून जातो. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकाचं नाट्य आपण पाहिलं. सागरच्या 6 चेंडूवरती धावा खर्च झाले तब्बल 12, आणि पहिल्या षटकामध्ये 12 खर्च होत असताना आतापर्यंत संतोष आणि या ऋषीचा खेळ मात्र दमदार राहिला. पहिल्या षटकाचा खेळ झाला. सागरचा धावसंख्या अगदी 12 या आकड्यावरती. 1 to 12. सुशांत येतोय गोलंदाजीसाठी. दुसऱ्या स्पेल मध्ये, दुसऱ्या ओव्हर मध्ये त्याला आणलं जाते सुशांतला. संतोषला स्ट्राईक वर पाहतोय. रेड कॅप मध्ये त्याला सध्या पाहतोय. रेड कॅप. रेड कलर इज ऑलवेज नॉट अ डेंजर, इज कलर ऑल्सो लव्ह. जाऊया मॅचच्या दिशेने. बिगिट करण्याचा प्रयत्न, स्लिप आहे. चेंडू त्याच्या हातामध्ये येईल तोपर्यंत इथे एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. अगदी या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी पुढे जाते. 13 या आकड्यावरती. 13 धाव संख्या. 13 ऑन अ स्कोर कार्ड.
हाफ ट्रॅक शॉट अंपूल आहे मिड विकेट ला खेळाडू बघत राहतोय प्रेक्षकांच्या खेळाडू कक्षामध्ये चेंडू जातोय आणि प्रेक्षकांना भेटतोय 6 धाबांसाठी येतोय धमाका. काय फटका खेळून काढला बॅटनं. बॅटिंग करत असताना ऋषी होता तिथे. शॉट अंपूल केला पॉवरफुल गोलंदाजी करत असताना सुशांतच्या विरोधामध्ये दुसऱ्या चेंडूवरती हा फटका मात्र खेळून काढला त्याने. मिड विकेट कव्हर केलाय संपूर्ण. पुन्हा एकदा या बॅटनं घेण्याचा प्रयत्न अपील उचलले मात्र एक धाव इथे कंप्लीट केले. फेकीत केले बॅकअप नाहीये मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील थांबवलाय. एकाच धावेवरती समाधान. जिथे आपण पाहिलं तर अगदी बॅटीला स्पर्श होणार हा चेंडू. अपील जरूर उचलले. आणि बॅटनं वन हँडेड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. फाईनला चेंडू मात्र वेगाने जातोय. खेळाडू आहे चेंडूच्या मागावरती. चेंडू सीमारेषे जवळ गेला. आता गेला सीमारेषे पार. येतो आणखीन एक चौकार. फटका चांगला खेळला. वन हँडेड स्ट्रोक होता जिथे ऋषी सध्या आपण पाहिलं तर संतोषच्या बॅट मधून हा चौकार आला. धावसंख्या आपण पाहिली जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती 24. हो बॅटची टॉप आहे. स्लिप रिजन या टीमचा महत्वाचा बॅटर. सध्या मात्र आपण पाहिलं संतोष जाईल माघारी. संतोषची ही इनिंग मात्र आता थांबली आहे. मात्र कदाचित 18 फेब्रुवारी नंतर नवीन इनिंगला त्याच्या होईल सुरुवात. आज दिसतोय मैदानामध्ये नंतर नाही. ही इनिंग त्याची थांबली. नवीन बॅटर गणेश भोसले येतोय मैदानामध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन अगदी स्थिर आहे. 24 या आकड्यावरती 24. गणेश आलाय नवीन बॅटर. टॉप एज घेतली अगदी बॅटची लेग स्लिपला. संतोषने सुरुवात चांगली करून दिली मी म्हणेन कारण की त्याच्या बॅट मधून आलेल्या त्या धावा महत्वाच्या होत्या. सुशांतला पाहतोय गोलंदाजी करत असताना. वन टू गो. धावसंख्या अगदी 24 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचा प्लीज. हो असुर रेखमेनी हेलिकॉप्टर बाहेर काढला आहे. खेळाडू चेंडू आपण पाहिलं तर निघून जाईल. वन बाउन्स. 4 धावेसाठी अप्रतिम फटका. बॅटिंग करत असताना जिथे आपण पाहिलं तर गणेशने खेळून काढला आणि आता मात्र तो साथ देतोय ऋषीला. धावसंख्या जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये 2 षटकांच्या अखेरीस. त्याला 500 रुपयाचा असेल कॅश प्राइज.
आणि गणेशसाठी देखील एक कॅश प्राइज असेल. यावेळी मात्र अगदी फाईनला चेंडू आपण पाहिलं तर वेगाने जरूर जातोय. आयसेल क्षेत्ररक्षक लॉन स्टॉपला जिथे आपण पाहिलं तर निघून जाईल. अर्थातच चेंडू 22च्या स्वरूपामध्ये येतोय. चौकार. या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो. एक चांगली टोटल आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिली तर तेटली संघाची 32 धावसंख्या. ऋषी मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी दमदार खेळ करतोय. पुन्हा उचललाय जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवतोय 6 धावांसाठी. ऋषीच्या बॅट मधून येतोय धडाका. Intimate and competitive. टीमची टोटल जाऊन पोहोचते अगदी 38 या आकड्यावरती. यावेळी सुरेख फटका बसलाय. तदनंतर आपण पाहिला मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, निघून जातोय बॉल. बॅक ड्राइव्ह येतोय. आणखीन एक चौकार. सुरुवात झाल्या. पहिला चेंडू आला होता चौकार, तदनंतर षटकार, तदनंतर पुन्हा आला चौकार. आता या मॅच मध्ये तब्बल 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च करणारा गोलंदाज सचिन कशा पद्धतीने करेल कमबॅक. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, पायाने आडवेपर्यंत चेंडू, अगदी बॉल बॅक ड्राइव्ह. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय की काय. इट्स टी आउट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, मात्र अखेरीस बॅटर आपण पाहिलं तर गणेश जाईल माघारी. जम्याची बाजू आहे की ऋषीकडे या मॅच मध्ये स्ट्राईक अजूनही आहे. ऋषी आहे तर मॅच मध्ये धावा येतात आणि ऋषी आहे तर मॅच ऑन आहे. ओहो फटका यावेळी देखील ऋषी. ही कॅच इम्पॉर्टंट होती थोडी पुढे, होती थोडी अवघड. संधी आहे, फेकी केले, अप्रतिम. रनिंग बिटवीन द विकेट. डोक्यावरती 2 खेळाडूंचे हात आहे. एक संधी निसटली, दुसरी संधी क्रिएट केली. अप्रतिम क्षेत्ररक्षण ऋतिक होता. ऋतिकला माहिती आहे ही कॅच अवघड होती. शरीराने अडवला हा चेंडू. तदनंतर चेंडू पकडला आणि डायरेक्ट स्ट्रायकिंगला फेकलं. त्याला माहिती आहे ऋषीची विकेट या मॅच मध्ये हवी आहे. बॅकफुटला जातोय यावेळी शॉट ऑन पोल. क्षेत्ररक्षक आहे पहा का ऋषीच्या मागे हात धुवून लागल्यात, कारण की ऋषीने या मॅच मध्ये आता मात्र धावा करायला सुरुवात केली. येतोय चौकार. पुन्हा महाराष्ट्राला वेड लावणारं सुमधुर संगीत. टीमची टोटल जाते 49-49. ऋषी या मॅच मध्ये मात्र अगदी आग टाकतोय. रोशन आहे नॉन स्टॅकिंग एंडला, मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अगदी तिसऱ्या षटकाला मात्र, चौथ्या षटकाला मात्र झाली सुरुवात, जिथे गोलंदाज आपण पाहिलं तर रोहित येतोय.
चौथ्या षटकामध्ये शेवटच्या स्पेल मध्ये रोहितला गोलंदाजीसाठी आणलंय सध्या. यावे सुरेख फटका रोहित, आइए जनाब स्वागत है आपका, स्वैग से करेंगे आपका स्वागत. बॅटिंग करत असताना आता मात्र रोशनने टाकला अगदी उजेड या मैदानामध्ये. अगदी लाईटीच्या पोलला चेंडू जाऊन लागतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 55. सुरेख फटका आणखीन एक आला. रोशनने या मॅच मध्ये सांगितलंय, होय जबाबदारी मी देखील घेणार, माझे देखील खांदे आहेत मजबूत. आणखीन एक येतोय तर KSK चे फॅन शिवाजी जाधव साहेब तयार रहा. तब्बल 500 रुपये आता मात्र कॅश प्राइज असेल. आणखीन एक आला तर 500. आजचा दिवस निघेल भरून. आज संडे आहे आणि या 500 रुपयाचा मानकरी होईल का? विकेट किपर आलाय क्लोज. मात्र रोशन या मॅच मध्ये आता आग लावतोय. आडव्या बॅटनं अगदी जिथे आपण पाहिलं तर लॉंग रिजन मध्ये पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केले. फेकी केली, अप्रतिम फेकी, अप्रतिम फेकी. माहिती होतं स्ट्रायकिंगला चेंडू फेकायचा. शिवाजी जाधव साहेब यांनी काढले होते 500. वाचले पण तुम्ही डेडिकेट करू शकता ते आम्हाला. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 62, 62 धावसंख्या. अप्रतिम फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक असेल विकेट किपर. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्टचा प्रयत्न मात्र यावेळी फसलाय. फेकी केले. बॅकअप असेल काही ते 2 धावा कंप्लीट केलेत. बरंच काय घडलंय. रामेघर संघ देखील क्षेत्ररक्षणामध्ये आपला दम दाखवतोय. समोरच्या टीम कडून तेटली टीम कडून बॅटिंग चांगली होते, मात्र रामेघर संघ देखील या मॅच मध्ये जीवाचं रान करतोय. त्यांना माहिती आहे धावसंख्या जास्त पुढे जाऊन द्यायची नाहीये, जी जाऊन पोहोचते 64, 64 या आकड्यावरती. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 4 आणि बाकी आहेत तब्बल 2 या इनिंगचा खेळ संपण्यासाठी. यावेळी जागेवून घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर अगदी क्लोज आहे. अंपायरचे दोन्ही हात आहेत बाजूला, म्हणजे आहे व्हाईट बॉल. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. विकेट किपर क्लोज असताना ऋषीसाठी एक वेगळा दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र विकेट किपर कडून केला जातोय. मात्र ज्या ऋषीने पहिल्या दबावामध्ये बॅटिंग केली तो आता दबदबा दाखवतोय आपला. ओहो, पुन्हा अवे फ्रॉम दी बॉडी, पुन्हा शरीरापासून बाहेर. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. आता एक चेंडू बाकी असेल. ऋषी सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये तब्बल 26 धावांची वैयक्तिक बॅटिंग राहिले ऋषीची आतापर्यंत. ती अप्रतिम राहिले. यावेळी अगदी स्टंप आउट होईल, जिथे आपण पाहिले तर धावसंख्या आहे स्थिर 65 आणि 66 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 66 रन्स टू विन जी करायचे आता त्याचा रामेघर या टीमला. 66 धावेचं आव्हान. जाऊयात तोपर्यंत एक अप्रतिम सुंदर संगीत ऐकूयात DJ रॉनी याच्या माध्यमातून. बँकचे RCM रिजनल कलेक्शन मॅनेजर अर्थात सन्मान्य राजेशजी वाघमारे साहेब सध्या व्यासपीठावरती आहेत. मी विनंती करेल त्यांचा सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये व्यायामध्ये करण्यात येईल. येस सर, अतिथी देव भव हा महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच परंपरा या व्यासपीठावरती केली जाईल. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करूया. सन्मान
हा सन्मान अतिथी कक्षामध्ये करूयात, मी विनंती करेल. सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र ज्याला म्हटलं जातं, महाराष्ट्राची वस्त्र असताना प्रेमाचा, आपुलकीचं, सौंदर्याचा आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर नवशक्ती क्रिकेट क्लब केळकर सोळशी यांची प्रेमाची, माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचा, आपुलकीचा, सौंदर्याचा प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र सन्मानित करण्यात येते. आपण आलात, या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. हल्लीच्या वेळ दगदगीच्या जीवनामध्ये वेळ कोणाकडे नाही आहे, पण वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून अधिक आभार व्यक्त केले जातात. वा, मस्त व्हिडिओ बनली. माझ्या विषय का जाऊया मॅचच्या दिशेने. हे याला पाणी द्या थोडं, याला द्या का ते एनर्जी ड्रिंक द्यायला. या आमचे या श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024 2024. याचं सेटअप किती आहे आपलं? आपलं आता आजपासून 19 तारखेपर्यंत सेटअप लावायचं होतं कोयनेला. कुठं? कोयनेला. कोयना? जाऊया मॅचच्या दिशेने. सध्या आपण पाहिलं तर अगदी 66 धाबेचं आव्हान आहे. ऋतिक सध्या आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला रोहितला पाहतोय. हिट करावे लागतील या मॅच मध्ये रोहितला. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर गणेश. चला स्पीडअप घ्या प्लीज. गोलंदाज तुम्ही पाहताय अगदी 20 ते 25 पावलांचा रनअप घेणारा गणेश सध्या मात्र मैदानामध्ये बॉलिंग अटॅक वरती. पहिला चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, विकेटचं होत आहे पतन. पहिला चेंडूवरती फलंदाज रोहित बॅक टू द डकआउट.
रोहित आलाय सध्या मैदानामध्ये. नवीन बॅटर रोहित माघारी गेला. नवीन बॅटर रोहित आला. हो वेगवान चेंडू, वेगवान होता. गोलंदाजी करण्यासाठी गणेशला तुम्ही पाहता. मगाशी चर्चा केली 20 ते 25 पावलांचा रनअप आहे गणेशचा. 30 यार्डच्या अगदी बाहेरून. तेथली संघाची जणू एक्सप्रेस आहे. एखादी एक्सप्रेस जणू आपल्या दिशेने धावत येते तशी गोलंदाजी आहे. वेग आहे, अचूकता आहे, वेगवती स्वार आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आहे, अगदी वेगवान चेंडू. विकेट किपर अगदी लांब आहे जिथे आपण पाहतोय. ऋषीला तुम्ही पाहताय यष्टांच्या मागे विकेट किपर. एवढा वेगवान गोलंदाजच्या विरोधामध्ये चेंडू अडवायचे म्हणजे हाताला तर चटका बसतो. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं किती वेगाने येतोय. चेंडू पर्यंत पोहोचेल. बॅकअप आहे, गॅदर केलाय, फेकत नाहीये, जवळ घेऊन जातोय चेंडू. 66 धावेचं आव्हान करण्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये मेहनत करावी लागेल, हे आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने सांगितलंय. सहजासहजी आम्ही धावा देणार नाही आहोत आणि या धावा तुम्हाला मात्र खेचून घ्याव्या लागतील. बॅटिंगसाठी सध्या आपण पाहिलं स्ट्रायकिंगला येतोय ऋतिक, या टीमचा कॅप्टन, या टीमचा मोहोरक्या. ऋतिकच्या खांद्यावरती असेल जबाबदारी. खांदे आहेत मजबूत या खेळाडूचे. अप्रतिम गोलंदाजी. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकलाय. बॉडी लँग्वेज पाहताय ऋतिकची. शरीराला वेध घेणारा हाफ ट्रॅकर जणू या मातीचा सुगंध देऊन गेलाय. खाना शेजारून जाणारा चेंडू, क्या जनाब कैसे हाल है, असंच बोलून जातो. अप्रतिम गोलंदाजी आहे. सातत्याने चर्चा केली जाते या गोलंदाजाच्या रनअपची, त्याच्या ऍक्शनची. आणि रनअप घेत असताना हा गोलंदाज मात्र तुम्ही पाहताय 30 यार्डच्या बाहेरून 25 ते 30 पावलांचा रनअप. ही निघाली एक्सप्रेस. द्विधा मनस्थितीमध्ये, कारण की एखाद्या गोलंदाजाच्या डोक्यामध्ये द्विधा मनस्थिती आली म्हणजे चेंडू नक्की कुठे टप्पा टाकायचा हे त्याचं ठरलं नसतं, तेव्हा तो थांबणं पसंतीचं करतो. कारण की जेव्हा तुमचा निर्णय ठाम नसतो तेव्हा थांबा, पुन्हा नव्याने सुरुवात करा, निर्णयावरती ठाम राहा आणि घेतलेला निर्णय योग्य आहे हे दाखवून घ्या. म्हणजे घेतलेला टप्पा योग्य आहे हे दाखवून द्या. स्ट्रायकिंगला ऋतिक, या मॅच मध्ये अपेक्षा असलेला बॅटर. ओहो, यावी फटका आपण पहिला खेळून काढला असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. अप्रतिम अप्रतिम कॅच. एक शूज त्याचा पायातून निघाला, त्याला भान नाहीये. हे क्रिकेट आहे. आम्ही क्रिकेट वेडे आहोत, आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत. इथे क्रिकेटचा विजय होतो नेहमी. व्हॉट अ मॅच. काय क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय तेटली टीम कडून. कारण की चेंडू पकडत असताना इतक्या वेगाने तो आला की त्याचा तोल त्याला सावरला नव्हता. अक्षरशः ही होती तारेवरची कसरत. संतोष होता इथे. अप्रतिम कॅच संतोष. ही दुसरी कॅच त्याने पकडली आणि शांत ठेवलं संतोषने ऋतिकला. सागर आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. 2 कॅचेस पकडल्या पहा. शूज अगदी त्याने घट्ट खेळलाय. उडना है तो पैरों में जूते नहीं, इरादों में पंख रखून पंखामध्ये दम असला पाहिजे. हो, शिवाजी जाधव साहेब यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय जमा या कॅच साठी. मन मोठं असावं लागतं. हल्ली वायफाय मागितलं तरी लोक देत नाहीत आणि 100 रुपये खिशातून काढायला किती मोठं मन असावं लागतं. वा. हो, यावी देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राइव्ह घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. संतोष येतोय. चेंडू गॅदर केलाय. आता दुसरी धाव घेतली जात नाहीये. कधी कधी दहशत तयार होते, कधी कधी दहशत निर्माण करतो आपण. धाव संख्या जाऊन पोहोचली फक्त 1 षटकाच्या अखेरीस 2 या धाव संख्येवरती. फक्त 2 धाव संख्या. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात भेटली नाहीये रामेघर संघाला. चला थोडासा स्पीडअप घ्या. तोपर्यंत डीजे रॉनीला देऊया संधी.
खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी करणारी टीम आपण बराच वेळ घेत आहे. प्लीज ही वॉर्निंग केली जाते. गोलंदाजी करणारी टीम प्लीज काय असेल ते पटकन ठरवून घ्या. विघ्नेश गोलंदाजीसाठी. ओहो ओहो, यावी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव येतोय चेंडू. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू गॅदर करतोय. थोडासा फंबल झालाय, चुकी झाली आहे. दुसरी धाव लगेच कंप्लीट केली जाते. सुशांत भोसले होता तिथे. जेव्हा तुम्ही प्रयत्न थांबवता दुसरा येतो त्या प्रयत्नाचं सोनं करून जातो. दुसरी धाव लगेच कंप्लीट केली. धाव संख्या अगदी 4 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. उचलला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली. अप्रतिम कॅच पकडली जाते. रोशन भोसलेने पकडले ही कॅच. बॅटिंग करत असताना फलंदाज जाईल माघारी. अर्थातच सागर बॅक टू डकआउट. मिस्टर विकास कदम या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सध्या मात्र बॅटिंग साठी मैदानामध्ये ट्रॅव्हल झालेत. जबाबदारी आता त्यांच्याच खांद्यावरती येते मॅचची. हो, पहिला फटका पॅडल स्वीप आहे. क्षेत्ररक्षक कॅच होते. ड्रॉप. ही संधी दिले. अगदी इझी कॅच जी अगदी अलगत उंजळीमध्ये घेणं इम्पॉर्टंट होतं. ती होते ड्रॉप. रोहित आलाय सध्या स्ट्राईकला. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. स्लोअर वन गती परिवर्तन. बॅटीच्या अगदी बॉटमला आणखीन एक कॅच पकडली जाते. ही दुसरी कॅच या मॅच मध्ये पकडली आहे. धाव संख्या थांबली आहे फक्त 5 धाव संख्येवरती. 5 चेंडूचा खेळ झाला. विघ्नेशने धावा खर्च केले तब्बल आतापर्यंत 3 आणि विकेट घेतले तब्बल 2. गणेश कदम आला आता मैदानामध्ये. आता गणेश साठी फॅक्स बॉयज यांच्याकडून तब्बल हॅट्रिक षटकाराला असतील तब्बल 1000. आणि अजय मोरेने सांगितलंय फक्त 1 षटकार आला तरी मी 200 रुपये देण्यासाठी तयार आहे. होऊ देत खर्च. गणेश सध्या मैदानामध्ये. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 तुमच्या समोर. चला प्लीज अजून 4 मॅचेस बाकी आहेत. थोडा स्पीडअप घ्या. सचिन मुंडेने आमच्यापर्यंत
माहिती पोहोचवली की अजून 4 मॅचेस आपल्याला आहेत. प्लीज जाऊया मॅचच्या दिशेने. प्राइज लक्षात आहे. फॅक्स बॉयज कडून तब्बल 1000 हॅट्रिक षटकार. अजय मोरे कडून एका षटकाराला 200. गणेश आहे सध्या स्ट्राईकला. उचलण्याचा प्रयत्न, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जाग्यावरून फुटवर्क नाहीये. नेटवर्क नसताना तब्बल 2 षटकांचा झाला खेळ. 66 धावेचं आव्हान पार करण्यासाठी मैदानामध्ये रामेघर संघ करते संघर्ष. मात्र तब्बल धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले फक्त 5 आणि विजयासाठी तब्बल 12 चेंडूमध्ये अजूनही धावा हव्यात. 61 धावा हव्यात. ओहो, सुरेख ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. अजय मोरेने सांगितलंय आम्हाला षटकार बघायचा आहे. मी 200 रुपये देण्यासाठी तयार आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये कोणीही षटकार लगावला तरी 200 देण्यात येतील. नाही लावला की ते डेडिकेट करण्यात येतील पैसे. ओहो, सुरेख फटका फ्लिक केला. यावेळी मात्र चेंडू अगदी 1 सेकंड बाउन्सला चौकार येतोय, पण षटकारालाच येणार 200. मॅच शांत झाल्या. जी सुरुवात हवी होती पहा. 66 धावा तुम्हाला चेस करायचे. वेल बिगिन इज हाफ डन म्हटलं जातं. चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा, अर्ध काम झालंय आणि 66 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. डेस्टिनेशन लांब आहे. गाडी 4थ्या घेरवरती चालू करणं इम्पॉर्टंट राहील. सुरेख फटका डीप स्क्वेअर एक रिझनला असू शकतो का हा 200 रुपयाचा? अंपायर सांगतात येस आहे मॅक्सिमम. व्हॉट अ स्ट्रोक. शॉट अप बोले. गणेश कदमच्या बॅट मधून यावेळी सुरेख फटका पंच केलाय. क्षेत्ररक्षक असेल, वेगाने येतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान. तिसरं षटक प्रगतीपथावरती ऋषी असताना 17 धाव संख्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पदल आदित्य पाहिलं पॉपिंग क्रीज. अंपायर सांगतात हा आहे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होईल. ओहो, सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजनला. फक्त एक धाव ते कंप्लीट केली जाईल. धावसंख्या अगदी 19. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दमदार स्पर्धा. या स्पर्धेची लेवल एक सातत्याने एक वैशिष्ट्य असतं. स्वतःमध्ये वेगळी आहे ही स्पर्धा. गतवर्षी आपण पाहिलं या स्पर्धेची चर्चा गतवर्षी देखील खूप छान राहिली, जी ऐरोली खाडी मैदानामध्ये होती. तब्बल 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 20. अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी 6 चेंडूमध्ये अजूनही धाव्यांची गरज आहे. 46 धावा अजूनही हव्यात. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रत्येक टॉस करण्यासाठी येणाऱ्या टीमला
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती दिली जाते. त्याचबरोबर स्पर्धेसाठी असलेले बाहुबली चषक या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं. या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर सोन्यासारखा खेळ करा, तुम्हाला सोन्याचा गोल्ड कॉइन देण्यात येईल. आणि अशी स्पर्धा असली तर प्रत्येक खेळाडूला तर आनंद वाटेल. या स्पर्धेसाठी असलेली मॅनेजमेंट, या स्पर्धेसाठी असलेली संपूर्ण टीम, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला जातो. कारण की 4थं वर्ष आहे. या 4थ्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर चौथ्या पर्वामध्ये आपण पाहतोय प्रत्येक वर्षी स्पर्धा आपण पाहिली तर याच पद्धतीने ग्लॅमर असतं या स्पर्धेला. कारण की अशी स्पर्धा आहे जिथे ना नफा आहे ना तोटा आहे, अशी स्पर्धा ही. कारण की प्रत्येक आयोजक आपण पाहिलं तर खेळाडूंसाठी काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. यावेळी फटका येतोय दमदार, बेधडक निघून जाईल. 6 धावांसाठी या सडकवरती वॉट स्ट्रोक. करेल या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. टॅप फटका, जिथे आपण पाहिलं तर कुठली धाव घेतली जात नाहीये. वेंगळे संघ कॅप्टन येऊन थांबा प्लीज. वेंगळे संघ येस, आताचा चौकार आहे, असेल चौकार. मॅच आपण पाहिली हलक्यामध्ये घेतली जाते अगदी. जो विजेता होईल तो या मॅच मध्ये वेंगळे संघासोबत 2 हात करेल. टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजेच नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. बाहेरचा चेंडू, आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. शेवटचा चेंडू जाता जाता घेऊन जाईल 400. प्रेक्षकांनी पकडले अप्रतिम आईबा कॅच. आणि यावेळी मात्र मॅच होते फिनिश, जिथे आपण पाहिलं तर विजय संघ अर्थातच राहिला. तेटली संघ होतो विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक रामेगर संघ. आणि टॉस साठी या तेटली संघ विपक्ष